मी लग्न होऊन एका महिन्यात आले. मी एका महिन्यात काही सांगायला गेले तर माझे वडील मला म्हणायचे की तुला एक मूल होऊ दे, तुला एक मूल झाल्याच्या नंतर हा माणूस सुधरेल. मला मूल झालं. त्याच्यानंतर माझे वडील म्हटले की 40शी झाली की माणूस सुधरत असतो. 40शी झाली. त्याच्यानंतर जे सहन केलं त्याचा मोबदला तर मला मिळाला नाही, पण माझ्या जागेवर दुसरं कोण या ठिकाणी आणलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. माझी जागा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, परंतु तुमच्या हृदयात जी माझ्यासाठी जागा होती ती जागा या ठिकाणी कायम राहिली. ती जागा घेण्याचा प्रयत्न जरी केला गेला परंतु ती जागा या ठिकाणी त्यांना घेता आली नाही. मी माझ्या वडिलांवर वाटेल ते या ठिकाणी माझ्या वडिलांवर वाटेल ते आरोप झाले, परंतु आम्ही सहन केले. का सहन केले? की एका लेकीच्या बापाने ते सहन करायचे असता म्हणून सहन केले. एका मुलाचा बाप जरा असता तर तो या ठिकाणी रस्त्यावर उतरला असता, परंतु एका मुलीचा बाप आहे आणि एका मुलीचा बाप त्या ठिकाणी याच्यामुळे शांत बसला की संजय, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एका मुलीचा बाप त्या ठिकाणी याच्यासाठी शांत बसला की आपली मुलगी तिथून नांदतीये आणि प्रत्येक आई वडील आपल्यावर एकच संस्कार देतात. माझ्या आईने मला जेव्हा सांगितलं की आज तू माझ्या घरातनं जातीये तर तू जेव्हा परत येशील तेव्हा तुझी तिरडी झाली पाहिजे, तू एकटी नाही आली पाहिजे. आणि त्याच्याप्रमाणे मी हा संसार या ठिकाणी केला आणि ते केल्याने मला या ठिकाणी काय मिळालं हे तुम्हाला सगळ्यांना आज माहिती आहे. मी आतापर्यंत कधीच रडले नाही. आतापर्यंत मी कधीच कुठल्या गोष्टीची वाच्यता केली नाही, परंतु आज मला भरून आलं, कारण हे गाव माझं आहे आणि ह्या गावातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की मी काय केलं आणि काय नाही केलं. आणि आज तुम्ही माझ्याबद्दल एवढी घाणेरडी भाषा वापरताय, आज तुम्ही माझ्याबद्दल एवढं घाणेरडं बोलताय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.